आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें
तेरी प्रशंसा करे, खुदा कुछ होता रहे, तेरी प्रशंसा करे, खुदा कुछ होता रहे, उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आशा मुझे पास, मुझको है तुझसे आस, आशा मुझे पास, मुझको है तुझसे आस, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। तेरी बातों से
तो हम उसकी ताली बजा के उसके साथ आनंद मनाए, क्योंकि उसने अपने ऊपर जो उपकार किए है वो हम कभी उसको भूल नहीं सकते। ठीक है, हम उसमें आनंद मनाएंगे। जैसा मैं एक्शन करूँगा वैसे आप भी एक्शन करो। ठीक है, ठीक है, चलो चलो स्टार्ट करो। अपनी आंखें बंद करें और इसके बाद जैसे स्टार्ट अपने को ये मेरा लो वो तुमसे प्यार करता है। अपने को यीशु मेरा लो वो तुमसे प्यार करता है। ऊंचा 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 यीशु गाओ। ऊंचा 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 यीशु को गाओ। अपने को यीशु मेरा लो वो तुमसे प्यार करता है। अपने को यीशु मेरा लो वो तुमसे प्यार करता है। ऊंचा 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 यीशु को गाओ। ऊंचा 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 यीशु को गाओ। नीचे 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 शैतान को दबाओ। नीचे 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 शैतान को दबाओ। यीशु सारखा याचा सारखा कोणी नाही। यीशु सारखा कोणी नाही। कोणी नाही कोणी नाही। यीशु सारखा कोणी नाही। याचा सारखा कोणी नाही। यीशु सारखा कोणी नाही। कोणी नाही। आज तक आपने समाधान खुदा और हमारी सारी जरूरतों का आनंद
आपण सर अपने डोले में करूया. थँक यू धन्यवाद प्रभू. प्रभू आम्ही धन्यवाद देतो तुला आजच्या दिवसासाठी. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, आज तू आम्हाला एकत्रित केलं प्रभू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू की आम्ही सुरक्षित आहे. तू आम्हाला सांभाळून ठेवले प्रभू. माझी आई सुरक्षित आहे, माझा वडील सुरक्षित आहे प्रभू, माझे लेकर सुरक्षित आहे प्रभू, माझं घर सुरक्षित आहे प्रभू. आम्हाला काही ना काही रॅशन आहे प्रभू राजा. हो प्रभू आम्ही चालतोय फिरतोय प्रभू राजा. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू राजा की तुम्ही आम्हाला पूर्णपणे सुखरूप ठेवले, तुम्ही आम्हाला पूर्णपणे सांभाळून ठेवले प्रभू राजा. आम्ही धन्यवाद करतो प्रभू की तुम्ही आजच्या दिवशी प्रभू राजा आम्हाला तुझ्या भवन मध्ये आणलं प्रभू, तुझ्या मंदिरामध्ये आणलं प्रभू राजा. प्रभू आजच्या दिवशी तू बोल प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू बोल प्रभू राजा. हो पवित्र पिता प्रभू, जो कोणी व्यक्ती इकडे आले प्रभू राजा, हो पवित्र पिता घरनं संकट समस्या घेऊन आले असतील प्रभू राजा, पण जाताना प्रभू तुझी शांती घेऊन जाऊन दे प्रभू राजा. जाताना तुझी बरकत घेऊन जाऊन दे प्रभू, तुझी आत्मा घेऊन जाऊन दे प्रभू राजा. हो प्रभू, जर प्रभू असे एक व्यक्ती आले प्रभू जो म्हणते मला नाताळ साजरा करायचं पण माझ्याकडे पैसे नाही प्रभू राजा, प्रभू फायनान्सचा दरवाजा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू राजा. नाताळ प्रभू आनंदाने साजरे करून दे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पवित्र पिता. हो प्रभु राजा, खुदा बाप हम इससे आए का सारा समय आपके हाथों में सौंपते पवित्र पिता. यस लॉर्ड, स्पर्श कीजिए प्रभु, प्रत्येक व्यक्ति को स्पर्श कीजिए प्रभु, हर एक हृदय को स्पर्श कीजिए प्रभु, यहाँ पर आए हुए हर एक व्यक्ति को स्पर्श कीजिए प्रभु. यस लॉर्ड, हर एक हृदय का अंधकार निकल जाए यीशु मसीह के नाम में, हर एक आलसी आत्मा निकल जाए यीशु मसीह के नाम में, हर एक अंधेपन की आत्मा निकल जाए यीशु मसीह के नाम में. शैतान ने जिसको भी जकड़ के रखा है प्रार्थना में बढ़ने से, वचन में बढ़ने से वो धमका वो निकल जाए यीशु मसीह के नाम में. हर एक पैरों के बंधन टूट जाए यीशु मसीह के नाम में. पवित्र पिता आज यहाँ पर प्रार्थना करके सामर्थ्य के घर पर जाएगा. पवित्र पिता आज यहाँ पर प्रार्थना करके सामर्थ्य के बच्चों को छुएगा. पवित्र पिता आज यहाँ पर प्रार्थना करके सामर्थ्य के समझ को छुएगा प्रभु राजा. ऐसा सामर्थ्य यहाँ पर उन्हें दीजिए प्रभु राजा. स्वागत कीजिए पवित्र आत्मा. यस लॉर्ड, कम होली स्पिरिट. थैंक यू लॉर्ड. रीबा का शेके रिकिया स्टिका रावदा या स्तांदरा का शकल या स्टीना का शेके. होली 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 और खानदार बकर या तरवा. थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू. हर एक दूसरा निकल यीशु मसीह के नाम में. तुम जो लोग रास्ते में प्रभु राजा, जो लोग आ रहे प्रभु राजा, जल्दी आए यीशु मसीह के नाम में. और रिक्शा मिले प्रभु, उन्हें बस मिले प्रभु यीशु मसीह के नाम में. शैतान ने जिसको भी रोक के रखा है प्रभु राजा, उसे छुड़ा दे यीशु मसीह के नाम में. यस लॉर्ड, जो रास्ते में प्रभु राजा जल्दी जल्दी आए पवित्र पिता यीशु मसीह के नाम में. धन्यवाद 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 करते हैं खुदा. इसके आए का सारा समय का सब आपके हाथों में सौंपते प्रभु. वचन में चले, प्रार्थना में चले प्रभु राजा. पवित्र कोण आया आहे प्रभु राजा, त्यांचे जे काही गरज असेल, संकट असेल, समस्या असेल प्रभु येशू ख्रिस्त, जे तुला मागते प्रभू, प्रार्थना करते प्रभू, ते पूर्ण होऊन दे प्रभू राजा. त्यांच्या जीवनामध्ये साक्ष होऊन दे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. पवित्र पिता देव तू त्यांच्यासाठी बोल आहात प्रभू राजा. यस लॉर्ड, प्रभू धन्यवाद करतो पवित्र पिता या दिवसासाठी प्रभू राजा. प्रभू पूर्ण समय तुझ्या हातामध्ये सोडून प्रार्थना पवित्र पवित्र प्रभू येशू ख्रिस्त तारणाऱ्या नावाने करतो. आपण सर्व येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन आमेन आमेन. प्रेज गॉड. या आपण खाली बसूया. खुश है अपने बाजू वालों को बोलो अच्छा वो आपको देख क्या तुम्हाला बरं वाटलं आज बोल म्हणा तुमच्या बाजूला म्हणा सिस्टर तुम्हाला बरं वाटलं आज बोल म्हणा त्यांना येशूच्या भवनमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रभु में आनंदित है. बोला येशूच्या भवनमध्ये तुमचं स्वागत आहे. बोला माझे संस्कार बाहेर थांबले. आता मी बाहेर जाऊन त्यांना बाहेर पण काढणार. कितने लोग आनंदित है? सभी आनंदित है. भाई भी आनंदित है यीशु के नाम. आमीन. तो अच्छा है, प्रभु आपके साथ है, प्रभु आपको चल रहा है. और किसी भी उदासी लेके कोई आया है, संकट लेके आया है, समस्या लेके, कोई बात नहीं. प्रभु के भवन में जो हम लोग आते हैं प्रभु सामर्थ्य से काम करते हैं. सुलेमान ने प्रभु को मांगा था, क्या मांगा था सुलेमान कि प्रभु अगर तेरे भवन में कोई भी आए तो यहाँ से खाली न जाए. सुलेमान प्रभु का एक नबी, प्रभु का एक दास. मराठी समझते ना? आई तुम्हाला मराठी? तुम हिंदी आता है? नहीं मराठी. तर सुलेमान मराठी येते ना सर? जय महाराष्ट्र. नहीं
मराठी आपण बोलू. तो सुलेमान यांचा एक खूप मोठा दास होता. ठीक आहे. त्यांनी प्रभूला काय मागितलं होतं की प्रभू तुझ्या मंदिरामध्ये जर कोणी पण आला तर तो खाली नाही जायला पाहिजे. तर जर तुम्ही येशूकडे येता ना तर येशूकडे कोणी व्यक्ती खाली जात नाही. असं काही ना काहीतरी घेऊनच जातो. येशूकडे कोणी व्यक्ती खाली जात नाही, काही ना काहीतरी घेऊनच जातो. प्रेज द लॉर्ड. तर आपण बायबलमध्ये बघतो की जेव्हा येशू ख्रिस्त जन्माला आला, है ना, यीशु मसीह जो पैदा हुए थे क्रिसमस के दिन, जन्माला यीशु ख्रिस्त आया तो वो क्या कहते उनको जो संदेश देते जुने काळाचे जो एस्ट्रोलॉजर जो सायंटिस्ट लोक ते लोक प्रभू येशूला बघायसाठी खोज करत होते. ते लोक त्या वया पुस्तकामध्ये लिहिलं होतं की देव मनुष्य म्हणून पृथ्वीवरती येणार आहे. आणि ते लोक त्याची वाट बघत होते की देव जो मनुष्य म्हणून पृथ्वीवरती येतो आम्हाला त्याला बघायचं, तो कसा दिसणार, तो कसा आहे करून असं. तर ते त्याची वाट बघत होते. और जब प्रभु यीशु ख्रिस्त इस धरती पर आए तो बाइबल बताती है कि वो लोग जो उसका इंतजार करते थे वो यीशु के पास आए. ते त्याला बघायला गेले येशूला. पण जेव्हा ते येशूला बघायला गेले तर ते खाली हात नाही गेले. वो सब तोहफे लेके आए. खुदा का बेटा जब इस धरती पर पैदा हुआ तो जो लोग खुदा के बेटे को मिलने गए वो खाली हाथ नहीं गए, वो तोहफे लेके है ना. उनका कोई संबंध नहीं था, उनका तारण हुआ था. येशूने कुणी नाही मारत आहोत. येशूने त्यांचं कसं सांगितलं, त्यांचं तारण नाही झाले, त्यांचा उद्धार ही नाही झाले. हा तरी ते लोक काय प्रभु यीशु ख्रिस्ताकडे काय आणले ते तोहफे उस बच्चे के लिए नहीं. परमेश्वर ने ऊपर से देखा कि हाँ हमारे लेकर हैंडी के आणले थे, गिफ्ट्स आणले थे. प्रभु बोले कि अभी तुम लोग जाओ, ठीक है तुम लोग बोलोगे लेकिन तुम्हारे बच्चे के ऊपर मैं पवित्र आत्मा उंडेलूंगा और मैं मेरा तोहफा उनको दूंगा. आत्मा का दान. तुमने मेरे बच्चों को तोहफा लाके दिया, मैं तुम्हारे बच्चों को तोहफा दूंगा. है ना. त्यांनी काय येशूला त्यांनी काय आणलं असेल, छोटी सायकल, छोटी गाड़ी, छोटा कार. पहले के खिलौने लाए हैं लकड़ी वाले, पतले वाले, ठीक है. वो खिलौने कितने दिन के, थोड़े से समय में. वो खिलौने कितने दिन के, थोड़े से समय. लेकिन जो परमेश्वर ने दिया वो कितना महान, पवित्र आत्मा. प्रभु ने हमको तोहफा दिया, पवित्र आत्मा दान. आणि काय दिलं वचनामध्ये, असं नाही दिले की मी पवित्र आत्मा आई वडिलांवर देणार, आजोबांवर देणार. तो म्हणता मी लहान लेकरांवर देणार. मी जो माझं दान देणार आहे मी लेकरांना देणार आहे प्रभू म्हणलं. कारण की त्याला लेकराला मनुष्य लोक तोहफे खिलौने लेके आए. आज वो मनुष्य के बच्चे को उसका तोहफा दे रहे हैं, आत्मा का दान. किसी को भविष्यवाणी का, किसी को वरदान, किसी को अन्य भाषा का. ठीक है. प्रेज लो. आपका सब फोन साइलेंस पे कर दो. तर आपल्याकडे तर काही तोफा तर नाही प्रभूला द्यायचे. पण तुम्ही प्रभूला उत्तम आणि उत्तम जर देऊ शकता तर ते काय प्रभूसाठी स्तुती आराधनाचं गीत. ताली वाजवून गाऊन मुकुट प्रभू की आराधना करणे. प्रभू श्री ख्रिस्त वरून बघते तो आनंदित होतो. है हम सब लोग शोर दुनिया में हो गया, शोर दुनिया में हो गया.
आनंद कधी आहे? डिसेंबर महिना सप्ताह में तो हम लोग सब आनंद करेंगे. तो आपण बघतो की प्रभूला त्यांनी काय केलं, उन्होंने प्रभु को तोहफे लेके आए, लेकिन परमेश्वर ने अपने को खाली नहीं भेजे, है ना. उसने भी अपने को बहुत सुंदर तोहफे दिले. तर आज आपण एवढे लोक इकडे आले, तर आपण बघू की तुम्हाला परमेश्वराने इकडे बोलवले, तुम्हाला परमेश्वराने इकडे पाठवले. ठीक आहे, कोणी इकडे खाली नाही आले. हम लोग निकलेंगे लूक 19 अध्याय 1 से. Luke 19. Sure. एक से पढ़ो. वह यरीहो में प्रवेश करके जा रहा था और देखो जक्कई नाम एक मनुष्य था जो चुंगी लेने वालों का सरदार और धनी था और वह यीशु को देखना चाहता था कि वह कौन सा है, परंतु भीड़ के कारण देख न सकता था क्योंकि वह नाटा था. तब उसको देखने के लिए वह आगे दौड़ कर एक गुलर के पेड़ पर चढ़ गया क्योंकि वह उसी मार्ग से जाने वाला था. जब यीशु उस जगह पहुंचा तो ऊपर दृष्टि करके उससे कहा, हे जक्कई भट उतरा, क्योंकि आज मुझे तेरे घर में रहना अवश्य है. आमेन. तर अभी यीशु मसीह काय करत होता, जेव्हा तो पृथ्वीवरती आला तो त्याचं काम करत होता. वो काय करत होता, जे आंधळे आहेत त्यांना डोळे देत होता, जे लंगडे आहेत त्यांना पाय चालवायचे सामर्थ्य देत होता, जे मेलेले लोक आहेत मुर्दे त्यांना जिवंत करत होता. तो चांगले चांगले भले भले काम करत होता. येशू ख्रिस्ताच्या मागे तुम्हाला सांगतो, जे भुकेले लोक आहेत, भुकेले ज्यांना भूक लागली ते लोक येशू ख्रिस्ताच्या मागे येत होते आणि येशू काय करत होता, त्या भुकेला भाकर देत होता, तहानेला पाणी देत होता. अशा लोक ते एवढं भले काम करत होते, एवढं चांगले काम करत एक गाव होतं, त्या गावाचं नाव होतं यरीको, आणि येशू ख्रिस्ताने यरीको गावामध्ये प्रवेश केला. आता या यरीको गावामध्ये प्रवेश केला तर या गावामध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं जक्कई. आता हा जक्कई जो होता, हा काय करायचा, व्याजाने पैसे लावायचे. कोण कोण व्याजाने पैसे लावते? तो वो काय करत व्याज से पैसे लागायचा. आणि तो लोकांकडून व्याज घ्यायचा, नाही का, माझ्या या महिन्याचं व्याज नाही आलं, व्याज मध्ये माहिती नाही कशी करतात, किसी को व्याज से पैसा दिए तो पैसा करते ना, या महिन्याचं नाही आले पुढच्या महिन्यात डबल वो भी लगाते, इसका भी उसका भी, ह्याचं पण ट्रिपल चौपल. असा तो जक्कई व्यक्ती होता. वो टॅक्स कलेक्टर मतलब व्याज से पैसे लेते तो आणि पापी होता. आता ठीक आहे, आपण कोणाकडून तरी व्याजाने पैसे घेतले आणि जर तो व्यक्ती आपल्या घरी आला आपण काय म्हणतो, अरे बाबा कशाला आला, है ना, व्याजाने पैसे घेतले. आपण काय म्हणतो, बाबा जा तू इकडे येऊ नको आमच्याकडे. आपण काय म्हणतो, त्याच्याकडे बोलतो, त्याने फोन केला तर फोन नाही उचलत, काय बाबा आला पैसे मागायला, वो हमेशा पैसा पैसा पैसाच करतो नाही असं. तर तो व्याजाने पैसे लावायचे, तर त्यासाठी नाही लोक काय करायचे, त्याची निंदा करायची. त्यासाठी कोण जेवत नव्हतं, त्यासाठी कोण बोलत नव्हतं, त्यासाठी कोण खात पीत नव्हतं, त्यासाठी कोण नाही का नीट बने वागत नव्हतं. जक्कई आला समजलं तो काय करायचे, पोरं जक्कईला बघून भाग जाओ, पैसा लेने वाला है, चुंगी लेने वाला है, भाग जाओ करते ऐसा था. तर कोणाच त्याच्याकडे येत नव्हतं, बघत नव्हतं. तर आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या यरीको गावामध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरीको गावामध्ये प्रवेश करते, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे कितीतरी लोक, हजारो लाखोनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लोक आहेत. ठीक है, आता हा जक्कई काय बायबल काय सांगते, हा जक्कई काय होता, गुटखा. अभी गुटखा अगर तुमने किसको देखा है गुटखा और नाटा, तो वो ना उसकी हाइट ऐसी छोटी रहती है ना. बायबल सांगते की जक्कई गुटखा होता, म्हणजे बायबल सांगते की उसको त्याला चिडवत पण असतील लोक, हे गुटखे नाही का, गुटखे उसको बोलते, गुटखे बोलते ना. मी गुटखा करतो, मी शाळेमध्ये असताना मी पण गुटखा होतो. मला पण म्हणायचे बारीक 1.5 फुट्या म्हणायचे, मला पण असं दुःख वाटायचं की मला गुटखा म्हणतात, नाही का, 1.5 फुट्या म्हणतात मला. छोटा होतो मी हाईटने, आणि मोठे लोक होते असे, नाही का, तर मला त्रास व्हायचा. मग बोलते त्याचे 1.5 फुट्या गुटखा करायला. तर फिर जक्कईला पण ते लोक म्हणत असतील, 1.5 फुट्या गुटखा ऐसा करते, जक्कईला म्हणत असतील, नाही का. तर त्याला पण वाईट वाटत असेल. पहिली गोष्ट तो काय म्हणते,
कोणी माझ्या संगती बोलत नाही. तो काय म्हणतो कोणी माझ्या संगती बघत नाही. तो काय म्हणतो मला देव कुठे म्हणतात ते, मला म्हणतात की मी गुटखा हे करून. तर आपण बघतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या गावात प्रवेश करतो यरीहो गावामध्ये, तर तिकडे बघतो की त्याच्या मागे खूप गर्दी आहे, खूप लोक त्याच्या मागे लागलेले नाही का. येशू ख्रिस्ताला काय म्हणतात ते लोक कोण आहेत, जिसको चंगायचे नाही का, ज्याला डोळ्यांची दृष्टी पाहिजे, जो लांबडा आहे, ज्याला पाय चालू लागले नाही का, असे लोक त्याच्या मागे लागले. पण तिकडे बघतो हात जकायचा होता ना गुटखा, त्याला येशूला बघायचं होतं. पण त्या जकाच्या आजूबाजूला एवढी गर्दी होती की कोणीही येशूला नीटपणे बघू शकत नाही का, कारण की तो गुटखा होता. गुटखा असं नाही का, कुठं ऑर्केस्ट्रा चालायचं तर त्याला कसं पुढे जाऊन बघावं लागतं की बाबा मी छोटे आम्हाला दिसत नाही, पुढे जावं लागतं लोकांना नाही का असं आहे. तर तो गुटखा होता, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला बघायचं होतं, पण तो काय होता बघूच शकत नाही प्रभू येशू ख्रिस्ताला. म्हणून तिकडे बायबल सांगते की तिकडे एक झाड होतं. आता तो सगळे होतं तर झाडावरती चढतो, आणि झाडावरती चढल्यानंतर थोडं पुस्तक नीचे मराठीमध्ये तुम्ही वाचा, मराठी से पढ़ो आज तो वचन बताओ कोई पढ़ेगा? पढ़ो. तेव्हा त्याने तोऱ्याने खाली उतरून नहीं उधर से पढ़ो. तेव्हा त्याने तोऱ्याने खाली नहीं उसके नीचे दो वर्ष आगे से पढ़ो. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, हाँ. जकया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आदर स्वागत केले. आता बघा प्रभू येशू ख्रिस्त तिकडे गेले. एक झाड आहे, झाडावरती एक व्यक्ती जगेल नाही का. आता जगेची आणि येशू ख्रिस्ताची कधी भेट नाही, पण येशू जगे कोणासाठी थांबले, येशूसाठी. तुम्ही कोणासाठी थांबले तिकडे, येशूसाठी. तिकडे जगे येतो येशू ख्रिस्त चालेल, आणि त्या झाडापाशी जेव्हा येशू ख्रिस्त आला, येशू तर म्हणतो ये जगे खाली, आणि काय म्हणतो आज मी तुझ्या घरी काय करायला येणार आहे, जेवण. तर जगे येशू ख्रिस्ताला असं म्हटलं का, येशू जगायला असं म्हटलं का, हे जगे काय रे तू गॅस घेतो, लोकांचे पैसे घेतो, हे खाली तुला राहतो, काठी काठी दे मला, पिठी पेतोस काठी दे, अरे दोन फटके मला याला सुधरव. आज आज जे असे पैसे घेणारे लोकांना आपण असंच म्हणतो, पण तिकडं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं, जगे त्यांनी प्रेमाची भाषा केली. तो काय म्हटलं, जगे तू खाली आहे, मी आज तुझ्या घरी जाऊन काय करणार आहे, जेवण. तो जगे प्रसन्न झाला. जगे म्हटलं अरे मी गुटखा, मी पापी नाही का, लोक माझ्याकडनं पळतात आणि तू एवढा महान असून माझ्याकडे जेवायला येणार. आता त्याच्या खालचं वचन आपण बघूया. हे पाहून सर्व लोक फुरफुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायास गेला आहे. तेव्हा जकई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असे तर ते चौपट परत करीतो. त्यावेळी आपण काय म्हणतो की जगे खाली उतरला, आणि जगे काय म्हणतो की प्रभू जर मी कोणाकडनं काही घेतलं असतं तुम्ही 4 पट दिली, जर मी कोणाकडनं 1000 घेतले असेल तर 4 पट टाकून ते किती होतात, 5000. त्यांनी व्याज घेऊन जेवढा पैसा जमला होता, जेवढं धन जमलं होतं, त्यांनी काय केलं, सर्व काय गरिबांमध्ये वाटून टाकलं, लोकांमध्ये वाटून टाकलं त्यांनी. आणि तिकडे प्रभू येशू काय म्हणते की जगे आज तुझ्या घरी उद्धार आला आहे, आज तुझ्या घरी तारण आलं आहे. तर इकडे काय म्हणतो आपण की प्रभू येशू ख्रिस्त जगाला म्हणतो की आज तुझ्या घरी उद्धार आलाय, तारण आलंय, है का नाही. लोक काय म्हणतात, लोक म्हणतात येशूला की अरे तो जगे तर पापी आहे. लोक म्हणतात येशूला त्यांनी पाप केले, तो व्याजाने पैसे घेतो आणि तू त्याच्याकडे जेवायला चाललाय. ज्या व्यक्तीने व्याजाने पैसे घेतले तू त्याच्याकडे जेवायला चाललाय, असे ते लोक म्हणतात. पण येशू म्हणतो त्यांना की मी पापांसाठी आलो, मी जे चाललंय त्यासाठी नाही आलो. आज आपण पण पापी ऐका नाही, आपण पापी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आले, आपण सर्व पापी, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आले. आज लोक पण म्हणतात की नाही का, अरे हा एवढा येशू ख्रिस्त एवढा पवित्र आहे, हा देवाचा मनुष्य होऊन तयार झालेला स्वरूप आहे, आणि हा अशा चमत्कार करतोय, आणि तू एवढा पवित्र असून पापांच्या घरी चालले. येशू त्यांना म्हणतो मी पापांसाठी, जे धार्मिक आहे, जे चांगले आहे, मी त्यांच्यासाठी नाही, जे आजारी आहे, जे कष्ट आहे, दुःखात आहे, मी त्यांच्यासाठी आलो. तुला मी ऐकलं असेल पहिलीच्या काळी असं होतं की कुणाला आजार झाला तर लोक त्यांना शिवत नव्हते, लोक उनको टच नहीं करते थे. क्यों? क्योंकि वो बीमारी, आता त्या काळी कसं होतं, आजारांचे औषधं नव्हते, डॉक्टर नव्हते, तर तो आजार काय व्हायचा, पसरायचा, पाळायचा, आपल्याला हे लागायचं. तर अशा लोकांना लोक काय करायचे ना, घरातनं बाहेर काढायचे. आता ते सर्व आजारी लोक कुठे असं भटकायचे, जंगलामध्ये. ज्यांना भूत लागले ना, भूत, तर ते लोक घाबरायचे, त्या लोकांना पण घरातनं बाहेर काढायचे.
ते पण जंगलामध्ये असायचे. ठीक आहे, आता त्या व्यक्तीला काय वाटत असेल की बाबा मी माझ्या घरी जाऊ शकत नाही, माझ्या लेकरांना बघू शकत नाही, मला माझ्या घरच्यांनी बाहेर काढले आहे का नाही, मला आजार लागले, मला रोग लागले, कोणी माझ्याकडे बघत नाही आहे का नाही. ते कचरकुंडीमध्ये जेवण ते लोक घेऊन शोधून कुत्रे कसं शोधून जेवतात तशी त्यांची परिस्थिती होती. तसे ते लोक कचरकुंडीमध्ये जेवण शोधून जेवायचे. ते सर्व लोक जंगलामध्ये होते आणि ती गावामध्ये त्यांनी प्रवेश केला तर लोक त्यांना दगड मारायचे. ए इकडे नको, तुला भूत लागले, जा इकडे नको, तुला आजार झाले, जा, अशी त्यांची कंडिशन. पण एक दिवशी काय झालं, एक व्यक्ती पृथ्वीवरती आला आणि तो व्यक्ती ज्याला पण स्पर्श करतोय ना तो व्यक्तीचा आजार नीट होतो. पहिले असं होतं ना की व्यक्तीने जर कोणी आजारी व्यक्तीला जर कोणी स्पर्श केला तर काय व्हायचं, आजार पसरायचा. पण हा मनुष्य असा नाही की ह्याने जर स्पर्श केला तर आजार निघून जातो, ह्याने स्पर्श केला तर भूते निघून जातात. तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त. आणि जसं त्यांना समजलं की बाबा परमेश्वर मनुष्य म्हणून पृथ्वीवरती आलाय आणि तो काय करतो, आजार नीट करते. ते लोकांनी खूप प्रयत्न केला घरी जायला, त्याच्या आईने त्याला फेकलं, प्रयत्न केला कोणती व्यक्तीने एका स्त्रीने घरी जाणं, तिच्या बाप म्हटलं जा तुला भूत लागले मी इकडनं, तुला रोग लागले मी इकडनं. पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना घेतलं. पण जेव्हा ते येशू ख्रिस्ताकडे आले ना, येशूने डायरेक्ट असं केलं, त्याने असं दगड वगैरे नसतं, डायरेक्ट असं केलं, या माझ्याकडे. आणि काय म्हणतो येशू, मी तुम्हाला विश्राम आणि शांती देईन. तो म्हणतो की मी तुम्हाला विश्राम आणि शांती देईन. म्हणजे तुम्ही बघा की आज तुम्ही पाहिले आजारी व्यक्तीला, आज पाहिलं तुम्ही आजारी व्यक्तीला, काय आजारी व्यक्तीला काय काय वाटत असेल, त्याच्याबरोबर काय काय बितत असेल, काय त्याला त्रास होत असेल नाही का, किती संकट असेल, किती समस्या असेल. त्या लोकांना कसं वाटत असेल की ते कचरकुंडीमध्ये जेवण जेवतं ते घेऊन, त्यांच्या घरचे त्यांना घरामध्ये नाही घेते, त्यांच्या घरचे त्यांना जेवण नाही देते, जंगलामध्ये फिरतं, ते रोग लागलाय, आजार लागलाय, भूत लागले, ते घरचे म्हणतात ते जा बाबा निघून जा. जसं त्याला समजलं की बाबा परमेश्वर मनुष्य बनून आला, तो स्पर्श करते, तो आरोग्य देते, सर्व त्याच्या मागे पडायचे. आणि म्हणून ते वचन काय सांगते की मी कुणासाठी आले, आजारांसाठी, पापांसाठी, रोगांसाठी, जे चांगले आणि भले नाही परंतु ज्यांना माझी गरज आहे त्यांना येशूची गरज होती. म्हणून आपल्याला सांगायचं जेव्हा ते त्यांनी प्रयत्न खूप केला त्यांच्या घरी जायला, घरचे म्हणते जावा जा निघून जा, आई म्हणते निघून जा, काय तू येशू येशू करते नाही का, जा घरा आमच्या घरी नको राहू, असं झालं. पण जेव्हा ते लोक येशूकडे गेले, येशू काय म्हणतात, या माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्राम आणि शांती, आजारी माझ्याकडे या, मी तुम्हाला बरं करेल. घरामध्ये संकट आहे, संकट मला द्या आणि माझी शांती घ्या. लंगडा येशूकडे आला, येशू म्हटलं लंगड्याला या मी तुला स्पर्श करतो, मी तुला चालवतो. कसं म्हणजे आणि तुम्ही बघा त्यांनाही कसं वाटत असेल. आता पण तुम्हाला सांगू, सर्दी जर कोणाला झाली तर आपण कोविड गेलं, लोक मास्क लागत होते, लोक मास्क घालत होते, का बाबा की बाबा ह्याला कोविड झालंय, मला पण तर त्या कोविड झालेल्या व्यक्तीला पण कसं वाटत असेल. तुम्ही फीलिंग समजू की वो एक इंसान की वो लोग मेरे पास नहीं आ रहे, मेरे को दूर हो रहे नहीं, माझे घरचे माझ्याकडे यायला नाही, माझे घर माझ्यापासून असे लांब 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 चालले नाही का, मला काय झाले बरोबर असं नाही का. की त्या आजारी व्यक्तीला कसं त्याला स्पर्श केला तर आजार पसरतो. पण प्रभू येशू असा एक व्यक्ती होता की त्यांनी जर स्पर्श केला आजार पसरत नाही, आजार निघून दुष्ट आत्म्या लोकांना स्पर्श केला, दुष्ट आत्म्या निघून गेले. ही त्याची किती प्रेम होतं, त्यांनी हे सर्व चमत्कार केले. म्हणून म्हणतो की मी पापांसाठी आले, मी आजारांसाठी आले, म्हणजे लोक जे आहेत म्हणजे माझी गरज त्यांच्यासाठी आले. तुम्हाला माहिती का आज आपण इकडे बसलोय पण जास्ती गरज कोणाला येशूची, ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, जेव्हा आयसीयू मध्ये ऍडमिट आहे नाही, त्यांना कोण जाऊन सांगणार येशू ख्रिस्ताबद्दल. त्यांना माहिती असतं त्यांनी हाक मारले असते, येशू मला बरा कर, येशूने बरं केलं असतं नाही का. येशूने त्यांना स्वर्गामध्ये नेलं असतं, आनंद जीवन दिलं असतं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज आपण इकडे येतो, बसतो, स्तुती आराधना करतो, वचन वाचतो, घरी जातो. प्रभू म्हणतो ठीक आहे तुम्ही माझ्या कृती करता, काम करता, पण तुम्ही घरी जाऊन आणता काय, करता काय. आज वचन वाचताय का, प्रार्थना करताय का नाही का. आज तुम्ही लोकांना माझा संदेश देता का. प्रभू तरी उसका येशू तरी ना असं तुटून जायचं, उसका दिल टूट जातं. जेव्हा तो चालायचा आणि जेव्हा तो बघायचा की एका आईचा लेकरू मिळाला आणि त्या लेकराला ती आई घेऊन जाते, आणि जेव्हा तो व्यक्ती बघायचा ना येशू ख्रिस्ताला की बाबा ही घेऊन जाते करून, ती स्त्री रडायची, ती स्त्री म्हणायची नाही का की मी रडते, माझा लेकरू गेले. येशू ख्रिस्ताने लगेच तिचा लेकरू उठून टाकलं. बायबलमध्ये सांगितले एक लंगडा होता, लहानपणापासून लंगडा होता. त्याचा बाप जो होता एकदम श्रीमंत माणूस होता, त्याला 2 पोरं होते.
पण मोठा वाला पोरगा लंगड्या म्हणून त्याने काय केलं ना, त्या लंगड्याला मंदिरामध्ये टाकून दिलं. त्या लंगड्याला मंदिरामध्ये टाकून दिलं. तो लंगडा जे श्रीमंत माणसाचा पोरगा भीक मागून खायला लागला. भीक मागून खायला लागला. लहानाचा तो मोठा झाला आणि तिकडे असं एक नदी ती पॉन्ड ती कुवा विहीर होती. तर तिकडे विहिरीमध्ये कसं व्हायचं ना की जो कोणी त्या विहिरीमध्ये पहिली उडी टाकल एक समयमध्ये तर तो व्यक्ती लगेच व्हायचा बरा व्हायचा. तो व्यक्ती लगेच बरा व्हायचा. तर तिकडे आपण बघतो की हा जो व्यक्ती होता लंगडा हा खूप प्रयत्न होता की मला त्या विहिरीमध्ये उडी टाकायची, पण त्याला कोण नेणार, तो लंगडा आहे. त्याने दिवसा त्यांनी काय बघितलं असं माहिती का की उद्या एक व्यक्ती आला जो अंधार नाही का, आणि जसं तो समय आला ना विहिरीमध्ये उडी टाकायला तर अंधाऱ्या लोकांचे पहिली जाऊन टाकायचे आणि त्यांचे डोळे उघडायचे आणि ते बाहेर निघायचे. पण ह्याचा काय समय असायचा, ह्याला उशीर व्हायचा तिकडे जायला. मग हा काय म्हणायचा की बाबा मला कोण बावडीमध्ये टाकलं नाही का, असं करून तो म्हाताराला आणि तो म्हटला की आता मी असंच म्हणत कोणच माझं नाही का, जरी ते कसं कुठत असतं त्याने आशाही सोडली असते की बाबा कोण मला बावडीमध्ये टाकलं, कोण मला नीट करेल. तो बघतोय की बाबा कालचा व्यक्ती माझ्या समोर येते, तो माझ्या समोर नीट होऊन जातोय, पण मी त्याच्या आधीपासून आलो आणि मी असाच का, असंच मी असं की नाही असंच का. तर आपण बघतो तिकडं प्रभू येशू ख्रिस्त येतो, त्याला फक्त विचारतो प्रभू तुला बरं वाटतं काय म्हणतो प्रभू तुला बरं वाटतं. आज प्रभू तसंच आपल्याला म्हणते तुम्हाला स्वर्गात यायचंय का, तुम्हाला उद्धार पाहिजे का. तो व्यक्ती काय म्हटलं की प्रभू मला कोणीच नाही त्या बावडीमध्ये टाकायला नाही का, हा माझा बाप आहे पण त्यांनी सोडून दिले, माझ्या घरच्यांनी सोडून दिले. तो म्हटला की ते बावडीमध्ये लोक टाकायचे पण मी ती बावडी बनवणार आहे. आणि प्रभूने काय म्हटलं त्याला उठ आणि सावरलं. तेवढ्यात त्याचा पाय ओझून तुटलेला पाय होता तो, आपण त्याचा पाय आला, त्याचा पाय बरा झाला, तो उठला आणि चालू लागला आहे का नाही, येशूच्या नावामध्ये तो चालू लागला. आपण बघतो की प्रभूने त्याला आणायला नीट केलं, पण त्याचं दिलं ना असं तुटायचं की बाबा हा व्यक्ती आजारी आहे, की बाबा हा व्यक्ती त्रास आहे, की बाबा हा व्यक्ती असा आहे. आणि आपल्याला आपलं हृदय कसं आहे, ठीक आहे आपण तुम्ही बायबल वाचला चांगली गोष्ट आहे, तुमचं सामर्थ्य वाटतं प्रार्थना करता नाही का, पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फळ आणायचं, तुम्हाला लोकांची मदत करायची, तुम्हाला लोकांचा त्रास जाणून घ्यायचा. तो येशू ख्रिस्त असं झालं की त्याचा हृदय तुटायचं की कोणत्या व्यक्ती त्रासामध्ये, कोणत्या व्यक्ती समस्यामध्ये नाही का, तो आम्ही उसके नीचे पडू. येशूने त्याला म्हटले आज या घराला तारच प्राप्त झाले आहे, कारण आम्ही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. कारण की मनुष्याचा पुत्र हरवलेस शोधावेस आणि तार करायस काय हाही अब्रामाचा पुत्र. आता बघा की प्रभू येशू ख्रिस्ताला एक व्यक्ती पहिले आला, तो व्यक्ती काय म्हणतो प्रभू मी तुझी उपास प्रार्थना करतो, मी तुझ्या चर्चमध्ये दशमान देतो, मी तुझे चांगले चांगले काम करतो, तर मला सांग स्वर्गाच्या राज्यामध्ये जायला मी अजून काय करू. घमंड करतो तो, मी एवढं करतो नाही का, मी पास्टर आहे, हे करतो ते करतो असं करतो तसं करतो, आता मी अजून चांगलं काय करू स्वर्गामध्ये जायला. प्रभू काय म्हणतो की तुम्ही जेवढं पण धन कमवलंय ना सर्व विकून टाक आणि गरिबांना वाटू आणि माझ्या मागे. खूप आमिर होतो, त्याच्याकडे लाखोनी पैसा होता, पण काय सांगतो की त्यांनी येशूला 1 रुपया नाही दिला, 1 रुपया नाही दिला. हा पण व्यक्ती येशूला शोधत आला. कसा आलता, हा बुटकन होता, उंचला होता आणि घोड्यावर होता, घोड्यावर शोधत आलता येशूला, पण त्यांनी येशूला 1 रुपयाही नाही दिला, गरीबाला 1 रुपयाही नाही दिला, तो तसाच निघून गेला. पण आपण बघतो हा जग आहे, जो पापी आहे, लोक त्याची निंदा करतात, लोक त्याला जवळ घेत नाही, त्याच्या संगती जेवत नाही, खात नाही, पीत नाही, त्या संगती कोण बोलत नाही, गुटखा व्यक्ती नाही का, तर तो हा व्यक्ती सर येशूला बघाय. हा व्यक्ती 1 रुपया पण देऊ शकत नाही, पण हा जो पापी व्यक्ती हा काय म्हणतो येशूला की प्रभू जेवढं कमवलं असं ते मी काय करतो 4 पट देतो. त्यांनी 4 पट लोकांना वाटलं नाही का. हा पण श्रीमंत आहे, हा पण श्रीमंत आहे, फक्त फरक काय माहिती का, हा व्यक्ती नीतिमान होता. हा काय म्हणलं की मी सर्व करतो, आता सांग मी अजून काय चांगलं करू, पण जर काय म्हटलं की मी पाप नाही, मी काय करू शकत नाही.
आणि त्या पापी व्यक्तीचं तारण झालं, श्रीमंताचं तारण झालं, पण झालं पापी व्यक्तीचं. तो पापी काय म्हटलं की प्रभू जेव्हा मला सांगतो इकडे काय करतो, 1 रुपया देऊ शकत नाही, पण ह्याने काय केलं, पापी सगळं देऊन टाकलं आणि म्हणतो तूही आपण माझा पुत्र आहे आणि आज तुझ्या घरी तारण झाले. येशू जर घरी जेवला नाही का त्याचं कोण खात नव्हतं, पीत नव्हतं, जेवण करत. जर असा कोणता व्यक्ती आहे ज्याला हाडजीड करतात, त्रासामध्ये खात नाही, पीत नाही, तुम्ही त्याला जवळ घ्या, त्यासाठी बसा, जेवा, बोला. जर कोण असा व्यक्ती की आपलं ऐकत नाही, आपल्याला उद्याच बोलते, ठीक आहे, त्यासाठी प्रेमाची भाषा करा. प्रेम या व्यक्तीला जिंकतं. येशू ख्रिस्तांनी सर्व पृथ्वीला कसं जिंकले, प्रेम. आपल्याला तसे प्रेमाची भाषा करून जिंकायचे. तर आपण इकडे काय बघतो की प्रभू काय मी पापांसाठी, मी रोगांसाठी, हे काय जे कष्टामध्ये तुम्ही बघा ते लोकांना किती आनंद आला असेल, ज्या आदरणीय लोकांना की बाबा आमच्या घरच्यांनी आम्हाला काही घेतलं नाही, माझ्या आईने मला घरातनं काढलं, बापाने काढलं, रोग आहे, गावामध्ये प्रवेश केला तर मला दगड मारली. पण जेव्हा मी एक व्यक्तीकडे येशूकडे आलो ना, तर ह्यांनी दगड पण नाही उचलला, ह्यांनी मला काय बोललं पण नाही, मी डायरेक्ट असे हात केले आणि म्हणजे ये माझ्याकडे. आज क्रूसवरती येशू हे क्रूसवरती स्वरूप काय, तर एक हात असा आहे, एक हात असा. काय माहिती का, तो असं म्हणतोय की या बाबा माझ्याकडे. परमेश्वर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय की माझ्या लेकरं तुम्ही माझ्याकडे. असे नाही की तुम्ही बंद होणे, तुम्ही असे असं गेलं ठीक आहे, जायचं आपण कोणावरती प्रीती करतो, प्रेम करतो. प्रेमाचा संदेश काय असं करतो ना आपण, मेरे जागा तुम्हाला असं खरं प्रेम तर त्याने केलं, येशू ख्रिस्ताने म्हणतो की मी तुमचं हे करू, मी तुमच्यासाठी आलो, त्यांनी प्रीती केली आणि त्याने असं करून दाखवलंय. तुम्ही म्हणतो ना की आता ठीक आहे, आपण म्हणतो की बाबा माझी गरज म्हटली की नाही काय असं करून मी तुझी हे करून नाही ती मला चॉकलेट देईल, फुल देईल, काय पण देईल. तू मला प्रेम करते, काय विश्वास करू, तू मला प्रेम करते, ती मला प्रेम दाखव. पण येशू ख्रिस्ताला तुम्ही क्रूसवरती बघता ना, उसको जो क्रूस पे जो स्वरूप है तेच त्याचं हे उत्तर आहे की बाबा हेच त्यांनी कृती केली की त्याने आपल्यासाठी क्रूसवरती बलिदान दिले. क्रूस पे जो व्यक्ति लटका है ना, वो हर सवाल का जवाब है, हर सवाल का जवाब है. तुमने पाप किया, क्रूस पे लटका हुआ व्यक्ति उस पाप का जवाब है, पापों की क्षमा. तुम्हाला आजार आहे, तिकडे तुमचं काय आरोग्य आहे. तुम्ही संकट आहे, तिकडे तुम्हाला शांती. तुम्ही नरकामध्ये, तो तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन. तो क्रूसवरती जो व्यक्ती मिळाला ना, तो तुमच्या पूर्ण प्रश्नांचा उत्तर आहे, तुमचा मेंदू आहे, तुमचा मेंढा आहे, तो तुमचा रक्त आहे. तर तो व्यक्ती पण साधा व्यक्ती नाही. तर आज आपण सगळ्याच्या याच्यामध्ये काय बघतो की तो पापी व्यक्ती होता. आता आपण सगळं पाप करतो, कोणीच स्थितीमान नाही, बरोबर. तर आपण बघतो की एक गाव आहे, येरिको नावाचं एक गाव आहे. त्या गावीमध्ये जगईने प्रवेश केला, सॉरी येशू ख्रिस्ताने प्रवेश केला है का. तिकडे एक झाड आहे, त्या झाडावरती कोण चढलंय, एक पापी व्यक्ती जगई. आणि येशू तिकडे काय म्हटलंय की मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो हरवलाय त्याला शोधावेस आणि त्याला तारण करायला चालेल, बरोबर. तर ऐसा कोण था जो गुम गया था, आणि असं कोण होतं जो मनुष्याच्या पुत्राचं तारण करायला चालेल. असं कोण होतं जे हरवलं होतं, मनुष्याच्या पुत्राचं तारण करायला चालेल. तर आपण काय बघतो की जर तुम्ही जुन्या करारामध्ये जर गेला तर जुन्या करारामध्ये पण एक झाड आहे आणि अंजिराचं झाड. कोणी सांगेल जुन्या करारामध्ये कुठे अंजिराचं झाड ठेवलं. नवीन करारामध्ये तुम्ही फक्त एक झाड आहे, ज्याच्यावरती एक पापी व्यक्ती जगेल. जुन्या करारामध्ये पण एक अंजिराचं झाड आहे. कोणी सांगेल कोणत्या अध्यायामध्ये? उत्पत्तीमध्ये अंजिराचं झाड आहे, नाही का. बघा